राज ठाकरे यांची गाडी आता मातोश्रीवरून निघालेली आहे। मध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये जवळपास पाऊण तास चर्चा झालेली आहे आणि त्यानंतर राज ठाकरे हे मातोश्रीमधून बाहेर पडल्याचं देखील आपण पाहू शकतो। तर आजच्या या बैठकीमध्ये नेमकं काय घडलेलं आहे, नेमकी काय चर्चा झाली आहे, त्या संदर्भात आता राज ठाकरे काही बोलतात का किंवा उद्धव ठाकरे काही बोलतात का, हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। आपले प्रतिनिधी गिरीश कांबळे यांच्याकडे पुन्हा एकदा आपण जाऊयात। गिरीश, तुम्ही तिथे उपस्थित आहात आणि राज ठाकरे यांची गाडी देखील मातोश्रीवरून बाहेर पडताना पाहायला मिळते। आत्ताची काय अपडेट समोर आली आहे का? राज ठाकरे आहेत ते मातोश्रीवरून तब्बल 40 मिनिटांनंतर निघालेले आहेत। 2:30च्या सुमारास खरं तर राज ठाकरे मातोश्रीत दाखल झालेले होते। त्यानंतर दोन बंधूंमध्ये खरं तरी बंद दाराआड चर्चा झाल्याची माहिती मिळते। या चर्चेत कोणताही इतर राजकीय नेता नव्हता किंवा कुटुंबातील इतर कोणताही सदस्य नव्हता अशी माहिती मिळते। दोन बंधू फक्त या त्यांच्या खोलीमध्ये या ठिकाणी चर्चा करत होते आणि त्यानंतर या राज ठाकरे हे या ठिकाणून निघालेले आहेत। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये दोन ठाकरे बंधू एकत्र येणार हे जवळपास आता निश्चित झालेले आहे। त्या भेटीगाठी सुरू झालेल्या आहेत आणि आपण बघतोय की आतापर्यंत 4 वेळा दोन नेत्यांमध्ये भेटी झाल्या आणि आजची ही 5वी भेट आहे। 5 जुलै रोजी एकत्रित येऊन मेळावा घेतला। त्यानंतर 27 जुलैला उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी राज ठाकरे मातोश्रीवर पोहोचलेले होते। मग गणेशोत्सवाच्या निमित्ताने उद्धव ठाकरे हे सहकुटुंब राज ठाकरे यांच्या घरी आले। त्यानंतर मग 10 सप्टेंबर रोजी आपण बघितलं तर राजकीय चर्चा करण्यासाठी पहिल्यांदा उद्धव ठाकरे आणि संजय राऊत हे शिवतीर्थ या राज ठाकरे यांच्या निवासस्थानी पोहोचलेले होते। म्हणजे राजकीय बैठका या सुरू झाल्या ते 10 सप्टेंबरपासून म्हणजे अधिकृतरित्या ज्या काही चर्चा वगैरे सुरू झालेल्या आहेत दोन वरिष्ठ नेत्यांमध्ये, दोन पक्षप्रमुखांमध्ये, त्यामधला हा एक आहे। आणि त्यानंतर संजय राऊत यांच्या नातवाचा नामकरण सोहळा पार पडल्यानंतर थेट आपण बघतोय की कार्यक्रम नामकरण सोहळा पार पडल्यानंतर दोन्ही ठाकरे बंधू हे मातोश्रीत पोहोचले आणि यानंतर तब्बल 40 मिनिटे या दोन नेत्यांमध्ये ही चर्चा झालेली आपल्याला पाहायला मिळेल। बंद दारात नेमकी काय चर्चा झाली, वेगवेगळ्या विषयांवर चर्चा, स्थानिक स्वराज्य संस्था असतील, त्याशिवाय बाळासाहेब ठाकरेंचा जो विषय असेल त्यावर देखील चर्चा होऊ शकते। संवेदनशील विषय आहे आणि कोणी राजकीय नेता नव्हता त्यामुळे त्याला देखील आपण तो विषयाला देखील डावलू शकत नाही, त्यामुळे त्यावर देखील चर्चा होऊ शकते। हा सगळा आता अंदाज आहे। राजकीय वर्तुळात दोन राजकीय नेते एकत्र आल्यामुळे नक्कीच ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये जे दोन ठाकरे बंधू एकत्र येणार आहेत त्यावर आता जवळपास दोन्ही ठाकरे बंधूच्या ज्या भेटीगाठी होत आहेत त्यावरून हळूहळू हे शिक्कामोर्तब करत जात आहेत। मात्र वेळ आहे, कारण जी आपल्याला ठाकरे गट किंवा दोन्ही पक्षांकडून जी खात्रीलायकरित्या माहिती मिळते त्यानुसार या चर्चा ज्या काही जागा वाटपाच्या चर्चा असतील किंवा युती संदर्भातील पुढील चर्चा असतील त्या ज्यावेळी आरक्षण जाहीर होईल त्यानंतर या संदर्भातील चर्चा आहेत त्या चर्चाच्या फेऱ्या आहेत त्या पुढे सुरू होतील। जागा वाटपाबाबत देखील चर्चा सुरू होतील। विशेष करून BMC जेव्हा आरक्षणाचं जे वाटप होईल, आरक्षण जाहीर होईल त्यानंतरच पुढील ज्या काही बैठका आहेत त्या सुरू होतील। जागा वाटप कशा पद्धतीने असेल, निकष काय असतील, या सगळ्या संदर्भातील बैठका आहेत त्या सुरू होतील। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।